कोणाला काही गडबड नाही अजिबात नाही व्हिडिओ काढा तुम्ही माणुसकी बद्दल बोलू नका तुम्ही माणुसकी बद्दल बोलताय ना तर माणूस मेला असतं माझा मगाशी काय केलं काहीच करता येत नाही तुम्हाला काय केलं असतं अरे बाबा मी काय म्हणतोय हे काही जो काही जो प्रकार झालाय ना याच्यामध्ये आता हे जे सांगतोय की कोण ओळखतोय आता जेवढे ड्युटीला होते का जेवढे होमगार्ड होते का जेवढे असतात सगळ्यात महत्वाचं पॉईंट बिनावरती तिथं साहेब असताना बिना वर्दीचा माणूस राहतोच कसं काय उभा साहेब असताना बिना वर्दीचा माणूस येतोच कसं काय तिथं गेट वाढायला रात्री अवरात्री तुम्ही जीवाची खेळताय आणि मिळत नाही खायला वाटून येतात रोडने माझ्या ही गाडीची काच फुटलेली माझा मोबाईल फुटलेला आणि आम्हा दोघांना हाणली आणि हा माणूस इथं एंट्री मागतो का हे कारण सांगा फक्त आम्हाला परवादीची देऊन मारहाण होत गाडी गेली पास करू ह्या गाडीकडे काही 500 का 400 रुपये काही घेतले त्याने मागच्या ड्रायव्हरने काय देऊन नाही दिलं डायरेक्ट काचावर धाडकं माझ्या समोर आणले समोर माझी आणले ही गाडी तुम्ही अजून पोराच्या तोंडावर सपाटा मारलाय त्याने मागाशी अवघा डोळा सुजला त्याचा मारले ना आम्ही एका मागे एकच होतो ज्या ड्रायव्हरला शिव्या दिल्या अरे लवकर ये ना तुला यायला जमणार काय ये लवकर ये लवकर ये अरे तू ये इथं तुला ज्या माणसाने शिव्या दिल्या ना ते माणूस इथं आलेला ये लवकर तू तुला ज्यांनी तुला दोघांना विचारायचं इथं माणसं पाहिजेत आपल्याला ते लाव रे किती पैसे दिले साहेब त्यांना पोरांना मारायला हे काय करतो सांग नीट दात नाही काढायचे रात्रभर तुम्हाला बोलायला सगळं लाज वाटत नाही लाज आम्हाला म्हणलं मध्ये भिकारी काय म्हणला 50 रुपये द्यायला लाज वाटायला पाहिजे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे आणि जोपर्यंत येत नाहीत ना तोपर्यंत मी गाडी काढणार त्यांच्या ना याच्या बी नावाने कंप्लेंट द्या या साहेबांच्या बी नावाने मग हे बी आहे त्यांना चालेल मग फक्त बोलून घ्यायचं करायचं नाही जी 7 किती जण होते 6 जण जरी बोलवून आनंद नाही पैसे द्यायचे मला प्रत्येक ड्रायव्हर आपण हाणू प्रत्येक ड्रायव्हर आपण हाणायचं तुम्ही कशाला बोलताय राव खोटं तुम्ही साहेब मोबाईल यांच्या समोर तरी खोटं बोलू नका इकडे 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 आता छोटे जास्त मला बघायचं काय काढलं बघू की नाही माझं नाही काढा व्हिडिओ काढा आणि कुणीच सहकार्य करीत नाही याच्यामध्ये पोलीसवाले मेन तर पोलीसवालेच कार्यकर्ते पोलीसवाल्यांनीच हाणमार करायला सगळं पाठवलं इकडे आणि इथं गाववाल्याला फक्त बदनाम करून राहिलेत आणि सगळे हे झाले पोलीसवाले करून राहिलेत
ते मारलेलं वन दाखवा, ते मारलेलं डोळ्यात वन सुद्धा दाखवा. ते दुसरा कुठं आहे का मारलेलं त्याच्यात तिथे घ्या ते लाईव्ह मध्ये. मला पण मारलंय, ते डोळ्याला लावलेलं लाईव्ह मध्ये घ्या. पण फुटला, ती गाडीची काच पण फुटली आमच्या. हॅलो, हा बोला. सर मी बडे बोलतोय, अहिल्यानगरचा आहे. बर 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 तर आम्ही याच्यावर बँगलोरवरून येत होतो, आमच्या 4 गाड्या होत्या. तर आम्हाला तिथे चेकपोस्ट आल्याच नंतर तिथले जे हवालदार साहेब आहेत ना, अरे तिथं चेकपोस्ट कुठं आहे? आहे ना, यांना माहिती, सरांना सगळं माहिती तिथे चेकपोस्ट आहे. तर ते लिगली नाहीये. ऐका एक मिनिट, लिगली नाहीये ते. तर त्यांनी आम्हाला एका गाडीचे 1,000 रुपये मागितले, म्हणजे अशा 4 गाड्याचे 4,000 रुपये मागितले आणि ते 1,000 रुपये न देता आम्ही त्यांना दिले नाही. तर त्यांनी आमच्यावर तिथे शिवीगाळ केली आम्हाला. आणि त्यांचे जे हवालदार साहेब होत्या माझ्या गाडीसमोर उभा, तर त्यांनी त्यांच्या माणसाला सांगितलं की यांना पुढे जाऊन बघा, हाना म्हणले यांना आणि पैसे घ्या त्यांच्याकडून. आणि जे हवालदार साहेब आहेत ना, ते स्वतः त्या माणसाच्या हातात हात देऊ राहिलेत आणि आता काय म्हणतात की बा ते माणूस माझ्या ओळखीचा नाही आणि यांचं बॅरिकेड वाढायला तो माणूस. हवालदारची नेम प्लेट वाचली का? कोण होतं? त्यांची नेम प्लेट सर साहेब, त्यांची गाडी आणली होती, त्यांची इर्टिगा गाडी. त्यांच्या इर्टिगा गाडीला नंबर प्लेट सकत नाही. गोदे साहेब आहेत म्हणते, गोदे साहेब. बर. हा, तर त्यांनी काय केलं, मग इथं आल्याच नंतर आम्हाला धडर विचारलं नाही तुम्हाला काय झालं काय नाही. माझा एक मित्र आहे, तर त्याला इतकं बेदम मार लागलेला आहे की मरणाचा लागला. इकडं तिकडं 2-3 बारे आपटापट केली, मला हाणलं, त्याला हाणलं, दोघाला हाणलं आम्हाला. आणि पैसे न दिल्यामुळे हे झालेलं आहे. आणि आम्हाला कोणीही सहकार्य करीत नाही. माझा मोबाईल फुटला. 6 लोक होते, आम्ही 2 जण होतो. माझ्या गाडीची काच फोडली, माझा मोबाईल फोडला, 15,000 रुपये माझे नेले त्यांनी आणि मरणाचं हाणून गेले. आणि वरून सांगितलं की पोलीसवाल्यांनी सांगितलंय हाणायचं म्हणून आम्ही हाणलंय आणि आता तुम्ही इथून नाही गेले तर आम्ही परत हाणू तुम्हाला. मग मी रात्री 3:30 वाजता रोडला गाडी आडी लावली. असं बी मला मारायचं आहे, मला कोणी गाडीवाला येत नव्हता आणि कोणीच येत नव्हतं, सहकार्य कोणाचंच नव्हतं. हा, रात्रीपासून बंद आहे 3:30 वाजल्यापासून. कारण आमचं विचारायला घ्यायला कोणीच नाही. आता सर आलेत, सर स्वतः सरच सांगू राहिलेत रस्ता हे करा. पण आमचं जे म्हणणं आहे ते कोणी ऐकूनच घेऊन नाही राहिले. जे मेन पोलीसवाले साहेब होते हवालदार तिथं, तर त्यांना इथं आणलं तर त्यांना सगळं माहिती आहे कोण माणूस होता कोण नाही. पण ते पोलीसवाले साहेब हवालदाराला घेऊनच येऊन नाही राहिले ना. बरं, आता एक काम करा, रस्त्यावरची गाडी काढा, ती उमदीला घेऊन या तुम्ही. हॅलो, ते चेकपोस्टला एक जण नेमतोय आपण, हे पोलीस स्टेशन पासून लांब पडते ना, इकडे काय झालं तर अचानक त्याला सांगायसाठी. तर त्याला बोलवतो मी इथं समोर यांच्या. आणि कोण होते, होय मी पाठवलं होतं आपल्या. मला 6 वाजता फोन आलता, मग मी PSI आणि आधी आपले हे पाठवलेले, म्हटलं जाऊन बघा काय ते काय होते. तरी लॉक केलं मग मला नुकसान भरपाई द्यायला हवा त्या पोलिसांना. 100% आणि ते फक्त ते कसं कॉलेजची पोरं, शाळेची पोरं आहेत, परीक्षा चालू आहेत, जरा फक्त रस्ता क्लिअर करून द्या एवढं सांगा फक्त. दादा जरा बोलवून घेते, रस्ता जाऊ द्या, क्लिअर करा. दादा एक मिनिट दादा. हा बोला ना सर. हे बघा, आता काय लोक आता 3:30 पासून म्हटल्यावर लय लोकांचा हाल होईल. ती गाडी नाही सर, मी इथून जर गाडी काढली ना, माझा प्रश्न मांडून घ्यायला कुणीच नाही राहणार इथं. ना ड्रायव्हर राहणार ना पोलीसवाले साहेब राहणार. नाही, त्यांना ज्या माणसाने मला हाणलंय ना त्याला इथं आणा. तू न सिव्हिल, तू पोलीसवाला नसताना तू बॅरिकेड का काढतो, तू आम्हाला एंट्री का मागतो, याचं कारण विचारायचं आम्हाला फक्त. बाकी काहीच प्रश्न नाही आमचा. आमची गाडीची काच फुटली, ती इन्शुरन्स मध्ये आमची पास होईल, त्याचा विषय नाही आमचा. बाकीचा विषय काहीच नाही. फक्त ज्या माणसाने मला हाणलंय ते 6 जणांनी, त्याला विध आणायचं. आणि ते पोलीसवाल्यांनी ते 2 जण यांनी आम्हाला हाणलं का, यांनी एंट्री घेतली का आमच्याकडून, का विषय केला आमच्या. आम्ही काय त्यांना शिवी दिली होती का काही हाणमार केली होती, काहीच विषय नव्हता ना. त्या पोलिसाला तर ते बोलवून घेतायत. बरं, माझा मित्र आहे ना इतका आता घायल आहे की त्याला आता दवाखान्यात न्यायची परिस्थिती, पण आमची कुणीच तक्रार घेऊन नाही राहिलं. बर, हा ठीक आहे, द्या त्यांच्याकडे.
हा शेठ कोण आहेत बोलवून क्लिअर करून टाका लगेच. क्लिअर करतो मी त्यांना ते पण बोललो की तुमची काय असेल ती तक्रार घेतो मी इथं जे कोण असतील त्या पद्धतीचे त्यांना मी तुमच्या समोर पण उभा करतो फक्त रस्ता क्लिअर करूया आणि चौकीत आपण जाऊया असं त्यांना मी आणि त्यांना हे पण म्हणलो की माझी विनंती आहे तुम्हाला की रस्ता फक्त आपण नको क्लोज करायला पब्लिकचा त्रास होते चालेल सर